आता मला सांगा, पंजाबमध्ये अशीच परिस्थिती तयार झाली. तिथल्या सरकारनं 50,000 रुपये हेक्टरी अगोदर शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले आणि नंतर ते मंत्रिमंडळ शेतावर त्या शेतकऱ्याशी संवाद साधायला गेलं. फक्त आम्हाला तुमच्याकडून इतकीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्यावेळेस 2019 मध्ये कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना न्याय दिला होता, तोच न्याय इथल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मिळावी इतकीच अपेक्षा. 20,000 कोटी रुपये आपण त्या शक्तीपीठ मार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी अलॉट केलेले आहे. ते आज अर्जंट आहे का? आजच त्या रस्त्यावरून म्हणजे 2 दिवसात रस्ता आवश्यक आहे का तुम्हाला? आज इकडे शेतकरी मरतोय ना. माणूस मरत असताना अगोदर रस्ता करायचा का त्या मरणाऱ्या शेतकऱ्याला वाचवायचं? यामध्ये कशाला अगोदर तुम्ही प्रथम हे देणार, प्राथमिकता देणार, हे महत्वाचं आहे. आपण पाहू शकता, हे शेतकऱ्यापुढचं इतकं मोठं संकट आहे की याच्यातून बाहेर निघायला किमान 10 वर्ष लागतील असं अनेकांचं म्हणणं आहे. आज माझ्यासोबत काही शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत, शेतकरी चळवळीतील तज्ज्ञ आहेत. नेमकं मराठवाड्यावर जे एवढं मोठं संकट उभं ठाकलेलं आहे, याच्यातून नेमकं कसं बाहेर निघायचं यासाठीच या ठिकाणी आपण आज या सर्व मान्यवरांशी चर्चा करणार आहोत. आज आपण पाहू शकता की इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीचं काय नुकसान झालं आणि शासनाकडून काय अपेक्षा होती की मदत करायची? आता काय झालं, यावर्षी 2025च्या पावसाळ्यामध्ये सततच्या पावसामुळं आणि 3-3, 4-4 वेळेस अतिवृष्टी झाल्यामुळं उडीद गेला, मूग गेला, सोयाबीन गेले, हळद गेली, केळी गेली आणि ऊसावरही रोग आलाय आणि पूर्ण ऊस आता जमिनी दोष झालेले आहेत. त्याच्यामुळं येणारं हे जे काही खरीपाचं क्रॉप होतं ते 100% नुकसान झालेलं आहे. आणि आम्हाला शासनाला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की खरंच तुम्हाला जर शेतकऱ्याला पायावर उभं करायचं असेल तर खरीप त्याचं गेलेलं आहे. मग रबीची त्याची काय व्यवस्था आहे? त्याच्याकडे बियाणं नाही, खतं नाहीत. ही जर या सरकारच्या लक्षात आलं. आता मला सांगा, पंजाबमध्ये अशीच परिस्थिती तयार झाली. तिथल्या सरकारनं 50,000 रुपये हेक्टरी अगोदर शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले आणि नंतर ते मंत्रिमंडळ शेतावर त्या शेतकऱ्याशी संवाद साधायला गेलं. आपल्या इकडे 72-76 रुपये गुंठ्यानं आपल्याला नुकसान भरपाई अतिवृष्टीची मिळणार आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यावर ते पैसे पडत असताना आणखी बी ते मंत्र्याचे आमदार खासदारचे दौरे चालू आहेत. हे तर याचं काही गोड बंगाल आम्हाला कळतच नाही. आपण पाहू शकता, जे आपण पंजाब सरकारमध्ये, आणि हे खरंच आहे की पंजाब सरकारनं अगोदर शेतकऱ्यांना मदत केली आणि ती मदतही हेक्टरी जवळपास 50,000 रुपये होती. अशा परिस्थितीत आपल्याकडं आता जर सर्व हिशेब लावला तर आपण म्हणालो की 8,500 रुपये हेक्टरी मदत दिली, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी 8,500 रुपये मदत दिली नाही. 33% ते 60% एवढंच नुकसान शेतकऱ्यांचं दाखवलेलं आहे. म्हणजे 6,000 ते 7,000 रुपये इतकी शेतकऱ्यांना मदत मिळाली. नेमकं आपण पाहू शकता, गेले अनेक दिवसापासून आपण शेतीचा अभ्यास आहे. आपण पाहता मराठवाड्यातील नेमकी आता कसं नुकसान झालं आणि याच्यावर काय करायला पाहिजे, एकंदरीत आपल्याला काय वाटते, कशा पद्धतीने याच्यातून आपण बाहेर निघू? मागच्या ऑगस्ट आणि आत्ताचा सप्टेंबर महिना पाहिला तर जवळपास 4 ते 5 वेळेस मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आणि जवळपास मराठवाड्यातलं 25 लाख हेक्टर क्षेत्रावरचं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वच पिकं आलेली आहेत. आता ऊस जरी उभा दिसत असला तरी त्याला ऊसाला आता बुरशी लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सोयाबीन तर हातून गेलेलं आहे, कापूस गेलेला आहे, इतर सर्व छोटी उडीद ही सगळी पिकं हातून गेलेली आहेत. आता शेतकऱ्याला तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात 100हून अधिक मृत्यू झालेले आहेत आणि जवळपास 2,000च्या वर जनावरं दगावलेली आहेत. शेतकरी चोही बाजूनं संकटात आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था जवळपास 5 वर्ष मागे येईल अशी शक्यता सगळीकडून वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरकारकडून तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल किंवा इतरही काही गोष्टी हाती घेईल, परंतु 15 ते 20 दिवसामध्ये शेतकऱ्याला चांगल्यात चांगली, कोल्हापूरच्या धर्तीवर सगळेजण म्हणतात, परंतु कोल्हापूरचे नियम कुणालाच माहीत नाहीत. कोल्हापूरच्या नियमामध्ये असं त्यावेळेसच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली होती की ज्या शेतकऱ्यांना कर्ज आहे त्यांचं कर्ज माफ झालं होतं. ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्ज नाही परंतु त्यांच्या वावरामध्ये पूर आलेला होता त्यांना NDRFच्या 3 पट रक्कम अनुदान म्हणून दिलं होतं. अशा प्रकारची मदत सरकार करणार आहे का? ज्यांची गुरंढोरं वाहून गेलीत परंतु पंचनामे होत नाहीत, अशाही शेतकऱ्यांना त्यांनी त्यावेळेस मदत दिली होती. फडणवीस साहेबांना आम्हाला एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही 2019 मध्ये केंद्र सरकारकडे जवळपास 4,700 कोटी रुपयाची मागणी केली होती, परंतु तुम्ही आज पंतप्रधान महोदयाकडे जाऊन आलात, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या अनुदानाची मागणी त्यांच्याकडे केली नाही. फक्त आम्हाला तुमच्याकडून इतकीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्यावेळेस 2019 मध्ये कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना न्याय दिला होता तोच न्याय इथल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मिळावी इतकीच अपेक्षा आम्हा सर्व मराठवाड्यावासियांना आणि इथल्या पूरग्रस्त शेतकरी आणि बाधितांना आहे. मला याच्यातून एक विचारायचं, NDRFची मदत
एका वर्षात एकदाच देऊ शकतात असा नियम आहे. पण आता शासनाची मदत आपल्याला 70-75 रुपये गुंठा याप्रमाणे काहीतरी आलेली, पण पुन्हा याच्यामध्ये बसेल असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे शासन कशा पद्धतीने शासनाचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे. त्यांनी नांदेडसाठी आणि इतर काही जिल्ह्यासाठी NDRFच्या निकषानुसार 8,500 म्हणते, कुणी 7,600 म्हणते, अशा प्रकारची मदत मिळाली. NDRFचे वेगवेगळे GR जर पाहिले आपण तर शिंदे सरकारच्या काळामध्ये त्यांनी 13,500 रुपये हेक्टरी मदत केली होती. परंतु आजच्या सरकारनं जवळपास 8,500 रुपयाची मदत ही आता त्यांनी जवळपास DBTवर टाकलेली आहे असंही म्हणतात. परंतु याच्यामध्ये सरकारला वेगळे अधिकार आहेत आणि ते अधिकार त्यांनी वापरून त्या मदतीमध्ये त्यांना वाढ करता येते, निश्चित करता येते. आपण पाहू शकता, काल आपण प्रहारचे जे संस्थापक आहेत बच्चूभाऊ कडू यांनी असं म्हटलं होतं की बा सध्या शेतकरी संकटात आहे, पगारदाराचे पगार बंद करा. जवळपास जितके दिवस शेतकरी अडचणीच आहेत तितके दिवस पगारदारांना काय करायची पगार. आपल्यासोबत प्रहारचे जिल्हाध्यक्ष आहे. नेमकी आपल्याला वाटते का की बा हे पगारी बंद करून हे करून या धर्तीवर शेतकऱ्यांना मदत होऊ शकेल? 100% खरं आहे. या महाराष्ट्रामध्ये जवळपास देशामध्ये 20 लाख काहीतरी कर्मचारी आहेत. महाराष्ट्रामध्ये 20 लाख कर्मचाऱ्याची पगार 1 महिन्याची बंद केली, 1 महिनाच पगार जर बंद केली तर कर्जमुक्तीसारखा विषय हाती लागू शकतो आणि शेतकऱ्याला बऱ्यापैकी न्याय मिळू शकतो. आज या मराठवाड्यामध्ये जवळपास 9 नद्या, मोठमोठ्या 9 नद्या वाहतात. जसं पेनगंगा असेल, गोदावरी असेल, इकडे लेंडी असेल, मांजरा असेल, मन्याड असेल, ह्या नद्या वाहतात. या नद्याकाठचे जे काही गावं आहेत जवळपास 1300-1350 गावापैकी जवळपास 600-700 गावं पाण्याखाली आहेत. आज सर्व शिवार पाण्याखाली आहे. समस्त शेतकरी आज हवालदिल झालेला आहे, कुठलंही पीक हाती राहिलेलं नाही. त्यामुळे आज शेतकऱ्याला सरकारनं मदत करणं गरजेचं आहे. तुम्ही कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटी रुपये बजेट मंजूर करू शकता आणि शेतकऱ्यासाठी तुम्ही 2200 कोटी रुपये मंजूर करू शकता. हे कुठला न्याय आहे? या निमित्ताने एवढंच बोलतो, या प्रश्नाला धरूनच विषय आहे की माझ्यासोबत संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तुम्ही एका मंत्री महोदयांना या ठिकाणी प्रश्न केला होता, बा तुम्ही शक्तीपीठ सारखे प्रोजेक्ट रद्द करा, अनेक प्रोजेक्ट रद्द करा, पण शेतकऱ्यांना मदत द्या. पण प्रोजेक्टही आवश्यक आहे, विकासही आवश्यक, अशा परिस्थितीत तुम्हाला वाटते काय की ते बंद करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका? आपण पाहिलं 2 दिवसापूर्वी आपल्या या तालुक्यामध्ये जलसंपदा मंत्री राठोड साहेब आले होते. त्यांना मी अडवलं आणि त्यांनी जेव्हा नुकसान भरपाईविषयी चर्चा होत असताना त्यांनी महाराष्ट्र सरकार आर्थिक अडचणीत असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की 20,000 कोटी रुपये आपण त्या शक्तीपीठ मार्गासाठी ते भूसंपादन करण्यासाठी अलॉट केलेले आहे. मग ते आज अर्जंट आहे का? आजच त्या रस्त्यावरून म्हणजे 2 दिवसात रस्ता आवश्यक आहे का तुम्हाला? आज इकडे शेतकरी मरतोय ना. माणूस मरत असताना अगोदर रस्ता करायचा का त्या मरणाऱ्या शेतकऱ्याला वाचवायचं? यामधले कशाला अगोदर तुम्ही प्रथम हे देणार, प्राथमिकता देणार, हेही महत्वाचं आहे. त्यामुळे माझी अजूनही सांगतो सरकारला विनंती आहे, तो शक्तीपीठ किमान 5 वर्षाकरता स्थगित करा, शक्तीपीठ महामार्ग, आणि त्याच्यासाठी असलेला तो निधी इकडे वळवा. आणि शेतकऱ्याला वाचवणं खरंच गरजेचं आहे. गेल्या 10-15 वर्षापासून आपण पाहतोय की शेतकरी प्रचंड कर्जाच्या खाईत लोटला गेलेला आहे. आणि तो का लोटलाय? शेतकरी कशामुळे कर्जात गेलाय? आपण पाहतोय की आपण मोदीजींनी काल परवाच पाहिलं की कापसावरची आयात शुल्क कमी करून टाकलं आणि बाहेरचा कापूस आयात सुरुवात झाली. इकडे शेतकऱ्याचा कापूस मार्केटमध्ये येणार म्हटलं की तिकडच्या कापसाचे आयात शुल्क कमी करून तिकडचा कापूस आणला आणि आपल्या कापसाचे रेट कमी केले. गेल्या वर्षी पाहिलं आपण, आपला चना मार्केटमध्ये यायच्या बरोबर तिकडचा पिवळा वटाणा मार्केटमध्ये आणला आणि त्याच्यावरचा आयात शुल्क कमी केला आणि आपल्या वटाण्याचे भाव पाडले. तुरीच्या बाबतीत मोझांबिक सारख्या देशासोबत करार केला आणि तिकडं सगळे जनुक बदललेले बियाणं असते तिकडं आणि आपलं ओरिजिनल पर्यावरणाला पोषक, माणसाला पोषक असलेल्या आपल्या डाळी असतात. पण तिकडचं ते खराब असलेली तुरीच्या डाळी करार करून मोझांबिक सारख्या देशातून मागवले आणि आपल्या तुरीचे भाव पाडले. ऊसाच्या बाबतीतही हेच. द्राक्षाच्या बाबतीत बाहेर देशातून त्या मनुका इथे येतात, द्राक्षाचा दाना तो येतो आणि आपल्या इथल्या द्राक्षाचे भाव पाडले. तुम्ही प्रत्येक कांद्याचं बघा, कांद्याचा निर्यात शुल्क 40% नेला आणि आपल्या कांद्याचे भाव वाढवले. म्हणजे काय? तर सरकारनं सगळ्याच शेती पिकाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या व आपल्या देशातल्या शेतकऱ्याला अडचणीत आणलं आणि आपला शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला. मी नेहमीच म्हणतो की कर्जमाफी हा जो शब्द काही वापरतात लोक, ते चूक आहे. माफी कोण मागावी? जर माझी चूक असेल तर मी माफी मागितली पाहिजे. याच्यात माझी चूक नाही ना, ही सरकारची चूक आहे. सरकारने आम्हाला कर्जाच्या खाईत लोटलं. आमचा शेतीमाल चांगल्या भावात विकायच्या ऐवजी त्यांनी बाहेरचा माल इथं आयात करून तोही खराब क्वालिटीचा माल आपल्या इथल्या ग्राहकांना देऊन आमच्या शेतीमालाचे चांगल्या दर्जाच्या मालाचे भाव पाडले.
त्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालो. माझं म्हणणं आहे की शेतकऱ्याची एकदा माफी मागावी सरकारने आणि ही सगळं कर्ज सरकारने भरावं आणि या अशा संकट काळामध्ये शेतकऱ्याला नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावं आणि तात्काळ ही जी मदत आहे आता NDRFच्या निकषात ती 1 पट जी मदत द्याली ना त्याला कोल्हापूर सारखं 3 पट मदत करावी. मला 1 हेक्टर जमीन आहे, मला 6,300 रुपये आलेत, म्हणजे 63 रुपये गुंठ्याने पैसे आलेत, 85 रुपये सुद्धा आकडा नाहीये. म्हणजे एवढी लाजीरवाणी मदत आहे हे सांगायला सुद्धा मुख्यमंत्र्यांना किंवा या लोकांना लाज वाटायला पाहिजे. गावातली जी मायक्रो फायनान्स असतील, जे वेगवेगळ्या बँकांचं कर्ज असं त्या शेतकऱ्यांची खाजगी सावकाराकडून कर्ज घेतली असेल, त्या शेतकऱ्यांची नेमकी परिस्थिती कशी आहे? अगदी बरोबर आहे. ज्यावेळेस आपण कर्जबाजारी होतो आणि बँका मग ते जुनं कर्ज थकलं की बँका ह्या शेतकऱ्यांना दारात येऊ देत नाहीत. मग यावेळेस काय होतं, शेतकरी दुसरा पर्याय शोधतात. मग मायक्रो फायनान्स, खाजगी सावकार या वेगवेगळ्या पद्धती गावामध्ये गेल्या आणि आवाच्या संवादाने आज शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागत आहे आणि याची वसुली तर एवढी कडक असते, शेतकऱ्यांना उचलून नेऊन मारून त्यांच्याकडून पैसे वसुली करतात. हे सरकारच्या धोरणामुळे आज गावातला माणूस अडचणीत आलाय. या संदर्भाने सुद्धा सरकारने कडक कायदे केले पाहिजे. आज शेतकऱ्यांना प्रत्येक बाजूने लुटल्या जात आहे. मायक्रो फायनान्स एवढी प्रचंड असा विळखा आज शेतकऱ्याच्या गळ्याला पडलेला आहे आणि त्याची वसुली महिन्याला असते. शेतकऱ्याकडे दर महिन्याला पैसे येत नाहीत, शेतातलं उत्पन्न येत नाही आणि शेतकरी ते कर्ज का काढतोय. इकडे कर्ज झालंय, आता अगोदरच कर्ज काढून पेरणी केली, यामध्ये एवढा पूर आला, शेतातलं सगळं नष्ट झालं. आता हे पुढचं कसं जगायचं, मजुराचे पैसे कसे द्यायचे, पुढचं बियाणं कुठून आणायचं. तर मग शेतकऱ्यांना पर्याय एकच असतो, एक तर मायक्रो फायनान्स नाही तर खाजगी सावकार. खाजगी सावकाराचा दर असतो कमीत कमी वर्षाला 36% ते 70% व्याजाने पैसे गावामध्ये व्याजाने भेटतात किंवा दिल्या जातात. मायक्रो फायनान्स सुद्धा 40-35% व्याज लावून शेतकऱ्यांना पैसे देतो. पण याची आकडेवारी तिकडे वेगळी दाखवतात आणि प्रत्यक्षात कागदावर वेगळी दाखवतात आणि शेतकऱ्यांना वेगळी देतात. ही एवढी मोठी प्रचंड लूट आहे आणि सरकारच्या परवानगीने पण कागदावर न घेता ही लूट होत आहे. यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या, महिंद्रा सारख्या किंवा ज्या देश लेवलला गाजलेले लोक आहेत यांच्या कंपन्या यामध्ये आहेत. प्रत्येक बाजूने शेतकऱ्याला नागवलं आणि लुटलं जात आहे. हे दुरुस्त करायचं असेल, शेतकऱ्याची परिस्थिती बदलायची असेल तर सरकारने यामध्ये गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपण पाहू शकतो आज गावागावामध्ये हे म्हणले तसे मायक्रो फायनान्सचे जे कर्ज आहेत ते कर्जही फेडू शकत नाही. ते काढणीचा खर्चही शेतकऱ्यांचा निघणार, अख्खी शेती वाहून जाते आणि अशा वेळी शासन एकीकडे लक्षात येत नाही. आम्ही आमची पदरमोडकडून या ठिकाणी विमा काढतो, ते विमा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात भेटत नाही. आपल्याला माहिती आहे, गेल्या अनेक वर्षापासून आपला विम्याचा अभ्यास आहे. शेतकऱ्यांना नेमकी विम्याची दरवेळेसच का अडचण येते, का भेटत नाही? पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची कशी लूट करतात याचा वारंवार पुरावे मागच्या 10 वर्षापासून संघटना असतील, वेगवेगळे पक्ष असतील किंवा जे काही कार्यकर्ते असतील त्यांनी प्रशासनाकडे मांडले. परंतु तिथं जे काही पुण्यामध्ये बाबू लोक बसलेले आहेत त्या बाबू लोकांनी एवढी मोठी मगरमीठ मारलेली आहे, एक अजगराची पूर्ण विळखा घातलेला आहे त्यांना, की त्याच्यातून राज्यकर्त्यांना प्रॉफिट कसं काढून द्यायचं या प्रकारची योजना झाली आहे. कुठल्याही योजनेमध्ये छोटासा घोटाळा झाला म्हणून कुठलीच योजना बंद करत नसतात. त्याच्या संबंधीचे काही कायदे असतात, ती योजना कडक करतात. राज्य शासनानं जी जुनी योजना होती पीक विमा योजना ती चालू ठेवण्याऐवजी त्याच्यामध्ये घोळ आहेत असं दाखवून ती योजना बंद केली आणि यावर्षी नेमका शेतकऱ्यांचा घात झाला. आतापर्यंतचे अनुभव असे आहेत की राज्यकर्ते आणि शासन पीक विमा कंपन्यांना पाठीशी घालतं, त्यांच्याकडून मलिदा खातं, म्हणून शेतकऱ्यांना आजपर्यंत पीक विमा भेटलेला नाही. मागच्या वेळेस 4 ट्रिगर होते, हो, यावेळी एकच ट्रिगर आहे. नेमकं ते कसं आहे? यावर्षी आपण जर पाहायला गेलं तर फक्त एकच ट्रिगर म्हणण्यापेक्षा पीक कापणी प्रयोग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड इंडिया 2 क्रायटेरियावर भेटणार आहे. थोडक्यात सांगायचं तर पूर्ण पीक कापणी झाल्यानंतर जे काही पीक कापणी प्रयोग होतात, पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर त्याच्यामध्ये 5 वर्षाची जी काही सरासरी निघते 70% जर खाली उत्पन्न आलं तरच शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळं यावर्षी शेतकऱ्यांना पैसे मिळायची शक्यता नाहीये किंवा ट्रिगर सुद्धा नाहीये. याच्यामध्ये तुम्ही क्लेम केला तरी चालतं किंवा क्लेम नाही केला तरी चालतं. आता सध्या परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचं नुकसान आहे. आता शेतकऱ्यांनी ट्रिगर केलं तर या निमित्तानं आपण सांगू शकता का आता तक्रार करता येईल का? शेतकरी तक्रार केली तरी चालेल, नाही केली तरी पीक कापणी प्रयोगावर पैसे भेटणार आहेत. त्यामुळं करावी किंवा नाही करावी हा काही महत्वाचा विषय नाही, पीक कापणी प्रयोगावर आधारित होणार आहेत. फक्त एवढंच आहे, आज जे काही पीक कापणी प्रयोग होत आहेत ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहेत. यासंबंधी आम्ही वारंवार कृषी मंत्री असतील, प्रशासन असेल यांच्याकडे तक्रारी मांडलेल्या आहेत, तरी सुद्धा त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. जे काही मूळ स्ट्रक्चर आहे, ढाचा जो आहे पीक विमाचा किंवा कृषीचा, तो मुळातच चुकीचा आहे. त्यामुळे जी मदत मिळते शेतकऱ्यांना ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने भेटलेली आहे. आता आपण पाहू शकता की आता इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हो, आता सोयाबीन येईल, तूर येईल, अशा परिस्थितीत आयात निर्यात जे धोरण आहे
जे केंद्र शासनाचं या संदर्भानं समजा आपण काय सांगू शकता? समजा आता सोयाबीनचा भाव तेच राहील, तुरीचा भाव तेच राहील, म्हणजे याच्यात काय वाढ कमी जास्त होईल असं वाटते का तुम्हाला? आपण जर पाहायला गेलं तर आताच गव्हाणे साहेबांनी थोडी काही उदाहरणं दिले. वाटाण्याचं उदाहरण दिलं, सोयाबीनचं उदाहरण दिलं, सगळ्यात तुरीचं उदाहरण दिलं. आपण जर पाहायला गेलं तर सरकारला आयात शुल्क लावायचे अधिकार आहे. जवळपास 300% सरकार आयात शुल्क लावू शकतं. आपण जर पाहायला गेलं तर मागच्या 5 वर्षात किंवा 10 वर्षात सरकार ज्या आयातीचं धोरण अवलंबते त्याच्यामध्ये दरवर्षी काही ना काही वाढ होते. म्हणजे आयात वाढतीये आणि आयात जी होती ती चुकीच्या वेळेला होतीये. खरं पाहिलं तर सरकारनं फक्त MSP डिक्लेअर करतं, हमीभाव डिक्लेअर करतं, पण हमीभाव भेटेल अशी कुठलीही व्यवस्था आपल्या देशामध्ये नाहीये. किंबहुना जी काही समांतर योजना राबवावी लागते ती सुद्धा नाहीये. हमीभावानं जी खरेदी होते ती अगदी मोजकी आहे. ती काय म्हणजे फार मोठ्या प्रमाणात नाही, 8-10% आसपास हमीभावानं खरेदी होते. त्यामुळं ही जी काही सगळी सिस्टीम आहे ती सिस्टीम अशा प्रकारे चालते की जेव्हा शेतकऱ्याचा माल बाजारात येतो त्यावेळेला जे खरेदी केलेला माल आहे हमीभावाने तो सुद्धा मार्केटमध्ये आणला जातो. सरकारने राज्य करावं, सरकारने व्यापार करू नये. सरकार जेव्हा व्यापार करायला बसतं तेव्हा शेतकरी भिकेला लागतो. हे आजपर्यंत अनेक वेळेस सिद्ध झालेलं आहे. आपण पाहू शकता आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक नद्या आहेत. गोदावरी आहे, मन्याड आहे, पेनगंगा नदी जाते. अशा परिस्थितीत बॅकवॉटरचा जे मोठा फटका आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्या नांदेड जिल्ह्याला बसत आहे. तर बॅकवॉटरच्या संदर्भात नेमकी काय परिस्थिती आणि नेमकं काय केलं पाहिजे? सध्या नांदेड जिल्ह्यातल्या गोदावरी नदीच्या आसपासचा संपूर्ण भाग हा बॅकवॉटरच्या क्षेत्रात आलेला आहे. आपल्या तेलंगणा भागामध्ये एक श्रीराम सागर म्हणून पोचमपाड नावाचं एक धरण आहे आणि त्याचा फटका मागच्या 40 वर्षापासून जिल्ह्यातल्या उमरी असेल, मुदखेड असेल, धर्माबाद असेल, नायगाव आणि देगलूर असेल अशा जवळपास या 4-5 तालुक्यातील 120 गावांना बसतोय. त्या संपूर्ण गावाची लिस्ट माझ्याकडे आहे, तुम्ही जर याच्यावर दाखवू शकता. आणि कालच पाहिलं असेल तर रोशनगाव या गावातील ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. माझी या सरकारला एवढीच विनंती आहे, जिल्हाधिकारी महोदयांना एवढीच विनंती आहे की तुम्ही नांदेड शहरापासून आजचा नांदेड शहराचा भाग जरी बघितला तरी जवळपास खालचा भाग सगळा हा पूर परिस्थिती असते, तिथले बाधित लोक झेलत आहेत. त्या शहरापासून ते तुमच्या देगलूर तालुक्यापर्यंत एक पूर रेषा रेखांकित केली पाहिजे. आज शहरातल्या अनेक तर किती असेल तुमच्या? जवळपास 80 किलोमीटरचं अंतर आहे, जवळपास देगलूरपर्यंतचं 80-90 किलोमीटरचं सरळ रेषेत जर काढलं तर. मग अशा परिस्थितीमध्ये जे आज पूर रेषेच्या नियंत्रणाखाली जी प्लॉटिंग वगैरे केली आहे नांदेडमध्ये, सरळ इथले राजकारणी आणि कंत्राटदारांचं एक मिलीभगत असावी. पूर रेषेमध्ये बांधकाम कसं होऊ शकतं या सगळ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि पूर रेषा नियंत्रित करून याच्यामध्ये DPDCमध्ये एक फंड रिलीज केला पाहिजे. माझी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती असेल की तुम्ही एक फंड रिलीज करा आणि पूर रेषा रेखांकित करून या पूर रेषेच्या मध्ये कुणालाच बांधकामं करता येणार नाहीत इतकी काळजी इथल्या शासनकर्त्यांनी घ्यावी, एवढीच माझी विनंती आहे. तरच फटका बसणार. शेतीसोबत गाळे वाहून गेला आपण पाहू शकता. आता हे गाळ वाहून आता नेमकं समजा एखादं पीक वाहून गेलं तर आपण 2 महिन्याला 4 महिन्याला घेऊ शकतो. ते गाळाच्या संदर्भात नदीचं खोलीकरण असेल काही असेल हे करायला पाहिजे का सरकारनं? निश्चित नद्यांचं खोलीकरण म्हणजे मोठ्या नद्यांचं तर तुम्ही करू शकत नाही. छोटे छोटे जे ओढे असतात त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रकारे तुम्ही विकास करू शकता. परंतु मोठ्या नद्यांना आता अनेक तालुक्यामध्ये वाळू उपशाला बंदी आहे. परंतु मुदखेड तालुक्याचा जर विचार केला तर आजूबाजूची सगळी जमीन काळीची आहे. परंतु नांदेडचं कुठलंच जिल्हा प्रशासन कारवाई करत नाही. सगळ्या राजकारण्याची आणि वाळू माफियांची मिली बघत आहे आणि यांच्यामुळे आज मुदखेड तालुक्याला सर्वात मोठा फटका बसलेला आहे. दुर्दैवानं जिल्हाधिकाऱ्यांना मला या माध्यमातून सांगायचं आहे तुमच्या चॅनलच्या की मुदखेड तालुक्यातली जर तुम्ही वाळू उपशाची जर बंदी नाही हटवली, म्हणजे बंदी जी आहे त्याच्यावर जर तुम्ही जे आज उपसा चालू आहे त्याच्यावर जर तुम्ही बंदी नाही घातली तर याच्यापेक्षा अजून मोठा फटका उद्याला बसणार आहे. अजून मोठ्या प्रकारचं संकट या तालुक्यातल्या जवळपास 17 ते 18 गावावर निश्चित ओढवू शकते. आपण पाहू शकता नांदेड जिल्हा असेल, मराठवाडा असेल, या संदर्भानं आपल्याला काय करावं लागेल आणि भविष्यात काय ठिकाणी अडचणी आहेत याच्यातून शेतकरी कसा बाहेर आहे यासाठीच आपण या सर्व मान्यवरांशी चर्चा केली. मी नागोराव भांगे पाटील, लोकमत डिजिटल, नांदेड.